राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज व्हाईट पिकिंगची दावत समजू शकता तुम्ही। आज आहे ना संजय आजीकडून आपल्या घरी पण मरणाचं खरकटं निघलंय। आता तिथं त्यांना सोडून आज दावतच आहे त्यांची। चला 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 भागो, पळा 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 पळा, या इकडे चला, पडा तुटून। वा 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 वा, आज काय टेन्शन नाही, आज फुल पोट भरलं। राजहंसचे पिल्ल सुद्धा सोडलेत, पण राजहंसचे पिल्ल राहिले तर आताच बघू राहील त्यांना आता। होय ना, बाहेर चला ना, चला बाहेर चल, गपाला मारा उडे, चला चल, है शाबास। यांनी संपवलं असं ना, आता नाही संपवलं अजून। चला ना, ए खाना, आता भरले पोट, पळले तिकडे सगळे सगळे पळले तिकडं, पोट भरले काय त्यांची। आज रविवारचा बाजार आहे बरं का, बाजारात जायचं होतं पण काय वेळच भेटला नाही आज। आता आहे ना 9 वाजत आले, त्याच्यामुळे बाजार पण इकडच्या तिकडे झाला असं, आता जाऊन काय उपयोग नाही। टाका ऐकव रे माका बी, इकडं काही आहे। एक राजहंस गेला पवायला, आता बाकीचे 3 कोंडून टाकलेत पिल्लांसोबत तिकडं। आत्ता लय मारलंय त्याला, त्याच्यामुळे त्याला बी कोंडलं होतं बरं का, पण त्याला लय मारू मारू घेतलं त्या मादीनी आणि 2 नारांनी, त्याच्यामुळे त्याला बाहेर काढलं मी। बाकीचे आता व्हाईट पिकिंग्स तिकडे हे करू राहिलेत आणि इकडे घास खायचा, ते बाजरी खाऊ राहिली। अय वय तिकडे चल, घास खायचं पण बाजरीची चवच लागली त्यांच्या तोंडाला। बाजरी कोंबड्या टाकली तेच खाते, आणि कोंबड्या काय खाऊ राहिल्या, हा बाजरीच खाऊ राहिल्या। बर बर, झाली सकाळ। अय भाऊ, झाली झोप? मुंग्या बिंग्या चढत्या डोक्यावर, तुला काय आहे का नाही रे? नुसता झोपतो हां, सकाळ दुपार संध्याकाळ, ते जागाच फिक्स झाली। इथं आहे ना आम्ही काय करत असतो, ते भरलं का टिपड, याचं पाणी खाली जातं, इथं खड्डं करून ठेवलेलं आहे त्याने, मग ते ना दिवसभर गार राहतं, तिथंच झोपतो गडी। तशी हिची फिक्स जागा नाही आहे, तिला कुठं जागा भेटेल तिथं हे करीन। त्या दिवशी कुठं डोक्याला टावका मारून घेतलाय बघ, कसे केसच गेले तिथलचे, कुठं लागून घेतलंय काय माहिती। हां चल, मला आहे ना रोटा बी साफ करायचा आहे बरं का, अजून त्या दिवशीपासून केलंच नाही, मशीनला बी धुवायचं आहे, आज धुवून काढतो गाडी त्याला। सर्व्हिसिंगला पण आलं आहे आपलं मशीन, लवकरच सर्व्हिसिंग पण करावं लागणार आहे। ऑइल वगैरे चेंज करायचं होतं, बाकी काय जास्त नसतं याच्यात। ऑइल चेंज करायचं आणि यातल्या फिल्टरला थोडं साफ करायचं। ऑइल फिल्टर तर काही नसतंच याला, खालून हे टाकायचे होते बरं का त्याचे ऑइल सील, पण ते आता घरी टाकता येतात का नाही काय माहिती, त्याची काय आयडियाच नाही, कारण की फर्स्ट टाईमच आपण ते चेंज करतोय, त्याची काय आयडियाच नाही ते ऑइल सील चेंज करायचे। सगळं भेटतं ते 80 रुपयाला, पण ते माणसाला बोलवलं ते 500 रुपये घेतो, असा विषय। 2-3 दिवसापासून चाललं होतं माझं की बाबा गौरीला आहे ना धुवायचंय, फायनली आता धुतलंय मस्त, कान वगैरे सगळे साफ केलं। त्या दिवशी ना तुम्हाला दाखवायचंच राहिलं, तेव्हा कानाला किती जबरदस्त लागून घेतलंय मॅडमनी, बघा काय लागलं काय माहिती, त्याच्यामुळे मला ती कानाला जास्त झटूनच देत नाही। आता चांगला भांग पाडतो आणि झालं मग गौरीचं काम। ओके, झाली गौरी। आता आहे ना शेळ्या आहे ना या हौदात धुवून काढतो, मला आहे ना परत हौद हे करायचं आहे बरं, कारण की यातलं पाणी संपलंय पूर्ण, एवढं पाणी लागलं गौरीला। आता आहे ना शेळी धरायची, ही बोकड यात आडवा करायचा, घासून घासून धुवायचा मस्तपैकी। शिकार भेटला आपल्याला। आता ह्यो आहे ना असं उभा राहतो बरं का, याचं काही इतकं हे नाही, टेन्शन नाही, याला सवय आहे आंघोळीची, याला घालत असतो मी इतकी आंघोळ। फक्त तोंडावर पाणी उडलं का मग येड्यावानी करतो, बाकी अंगावर किती काय शिंपडा त्याच्या पाणी। चला आता याला घेतो धुवून, पुढंच वैर इकडं, तरी घाबरतच थोडाफार। कर ना थोडी आंघोळ। चला आता मी आहे ना घेतो शेळ्या धुवून सगळ्या आता मस्तपैकी, कारण की ना एका हाताने मोबाईल धरून या, दुसऱ्या हाताने नाही माहिती मस्तपैकी। ते बोकडाचं ठीक आहे, बोकड जमवतो, पण बाकी शेळ्याला आहे ना दोन्ही हाताने धरावं लागत हो।
किती मस्त गार होशील का रे, त्याचं नाही तुला काही घेणं देणं, नुसतं पळायचं. किती किती भयानक माणूस आहे हो. परत जाळी कुदून आलाय बाहेर, जाळी का आपली चुलीस तिथून अशी कुदली, आंघोळ घातल्या बाहेर आणलं की बघा सगळं पार निघानाच. तुला आहे ना चांगली आंघोळच घाली तर चल ना. ती घरात लपलेली, तिला आवाज नाही घालतोय, नाही तर पळत असंच करतो आंघोळीत जायचं. चल चल चल, आंघोळच घालीस तुला आता. धुतलाय आता दोनदा गोल्याला, पण नाही वगैरे असं ते भूस आहे ना तसंच चिटकून राहिलंय. आता जेव्हा वाळण तवाच निघन आता. चल आता बाहेर जायला चल. बघा आता कसं जाईन बरं का त्याच्या मनाने. हा वाळला आता, आता बघा बरं का पैलवान. असं आहे तिकडे जाऊन लोळणार ते परत आता. अहो त्या अंगाचा वास नाही, त्याच्यामुळे त्याला आंघोळ घातली. या पण झाल्यात आता सगळ्या. आता फक्त बंटी राहिली, बंटीला इथं नाही घालणार कारण की पाणी लय घाण झाले, सोडून द्यायचं आता हे सगळं पाणी. गोल्यामुळं घाण झालं बा, किती घाण घेऊन आला होता. आता परत तेवढीच घाण करीन. आता हे पाणी देतो सगळं सोडून, मस्त हे पण भरून घेईन आज दुपारी. गव्हाचा गावंडा आणि तुरीचं भूस पण घेतलंय, कुट्टी केली आत्ताच गवताची. हे बघा कसा ओला ओला झालोय पूर्ण. आता आहे ना मिक्स करतो आणि देतो शाईनला टाकून. घेतलाय ट्रे भरून आता इथं बघा. आता किती मस्तपैकी ट्रे भरावता आला मला. नाही ते शेळ्या असल्या का आता कोणून ठेवल्या, शेळ्या असल्या का ट्रेच भरावता येत नाही त्यांचा. आता फक्त याच्यात भरायचं आणि गौरी पुढे नेऊन ठेवायचं आणि शेळ्या सोडायच्या. ओके मध्ये झालं मग काम डन. एक काम डन. आता फक्त शेळ्या राहिल्यात. झाल्या शेळ्या पण आता खाऊ राहिल्यात मस्तपैकी. धुतल्यात तर कशा काळ्या भंगार दिसतात. बोकड्याचा बेल्ट घेतला बरं का आपण काढून, कारण की त्याची जी मानेची केस आहेत ना बघा ह्या इथं थोडी आहे ना लय दबल्यावानी झाली. आता मस्त मोकळ्या झाली. यांचं बी काढणार आहे थोड्या वेळाने. आता खाऊ राहिल्यात, खाऊन द्या त्यांना आता. चला मी बी घेतो जेवण वगैरे करून थोडं. घास आणि दसरथ घास झालाय बरं कापून. आता मम्मीने ते आले होते, लग्न होतं त्याच्यामुळे आले होते. खाली चाललोय आता बघायला कोथिंबीर. मम्मी म्हणली मी बघते एकदा होऊन द्या म्हणून राहिली बरं काडी. अजून मी उलटा चल राहिलो म्हणून पडून राहिलो. अजून काडीवाणी होऊन द्या म्हणून राहिली. हो कायच म्हणते काही नाही. आता खाली आली का नाही अजून आली. तुला घेऊन जाईन नगरला, काढ ना. दाट म्हणतो मोठी, इकडं नाही कुठं मोठी पुढं. मग आता सुका नका त्याला काय. ते मान टाकी त्यानं मग लगेच ते आता विषय होतोय. मग ती मान टाकते त्याच्यामुळे आपण दम खाल्लाय जरा. रुपयाला एवढी भेटते दाखव. हा एवढीच, एवढी थोडी कमी याच्यापेक्षा, तरी एवढीच धरायची आपली. मस्त आहे. आज नाही मोर झरली, आज नाही मान टाकली कोथिंबीरनी. बघा बरं बाबा बरी झाली जोडी. आता बरी दिसते का. दाखव, उभं करून दाखव त्यांना. आज जे चाललंय गुरुवारी काढायची, मग शुक्रवारी कॉईल न्यायची. कवळ्याची अजून. बरं चला. पण नाही मोठी आणली त्यांनी. गौरीला इथं पाणी द्यावं लागू राहिलंय, कारण की विषय झालं की तिला पाणी भरलं होतं बरं प्यायला, पण या बदकांनी आहे ना तिच्या पाण्यातच सगळी आंघोळ केली. कारण की आता हाऊस नव्हता भरला, त्याच्यामुळं ते सगळं पाणी खराब झालंय. त्याच्यामुळे इथंच ठेवलंय तिला आता पेकावर पेस ते. हा तुम्हालाच द्यायचंय, आता तुम्हालाच द्यायचंय. यांचं सगळ्यांचं आवरावं लागेल. अजून का पाणी दे राहिली. बारकले कसं चाललेत तिच्यापाशी. केवढी वाटते बाबा ती, आणि ते केवढले ती केवढली शिंगा एवढे आहेत ते सगळे. चला तर म्हणजे मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटायचं नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता.